हे पत्र लिहिलं आहे 26/4/2020. मुहूर्त अक्षय तृतीयेचा. वेळ आहे रात्रीचे 2:15. चिरंजीव बाळ, अनेक आशीर्वाद. खूप शुभप्रसंगी मला आज प्रश्न केलास. आज संकटमोचन शनी महाराज व महाबली हनुमानाचा वार, जो संकटे व अडचणी पाहतोही व दूरही करतो. योगायोगाने लगेच सुरू होत आहे अक्षय तृतीया. हा सण ज्यास अतिशय शुभ दिवस मानले जाते. 3.5 मुहूर्ताचे महत्व या दिवसास असते. कोणालाही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. अशा शुभ काळात तुझ्या मनात चांगली गोष्ट येणे हा योगायोग म्हणावा लागेल. तसे तुझे मन काहीतरी नवीन करण्यासाठी नेहमीच धडपडते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, ते खरेही आहे. तू लहानपणापासून उत्साही असतेस. काहीतरी नवीन शिकणे, ऐकणे, अनुभवणे, त्यामुळे तुला नवनिर्वाणमध्ये इंटरेस्ट असतो. लहानपणापासून तुझ्या जीवनात ज्या ज्या वेळी अशा चांगल्या संधी आल्या, त्यावेळी तू काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न केलास. त्या अनुभवाचा तुझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी नक्कीच फायदा झाला. उच्च प्रतीचे शिक्षण घेतलेस, सोबत राष्ट्रीय पातळीवर खेळलीस, योगा वर्ग केलेस, घोडेस्वारी केली, विविध शिबिरात सहभाग, गावी स्वतः शिबिर आयोजन केले, वृक्षारोपण गार्डन केलेस, पुस्तकाचे वाचन तसेच लिखाण करतेस, पुस्तकांचा साठा, विविध वस्तूंचा साठा म्हणजे संग्रहालय, माणसाच्या मैत्रमैत्रिणींच्या माणुसकीचा साठा केलास. एवढ्याच वरती थांबली नाहीस, तर ज्ञानाची गंगा म्हणून एव्हरेस्ट रूपी रावलेल्या रोपट्याला जोपासण्याचा सातत्यानं प्रयत्न केलास. लहान वयातच खूप चांगले अनुभव घेतलेस, त्यामुळे तुझ्या विचाराची व कर्तृत्वाची उंची वाढत गेली. जीवनात तुला खूप काहीतरी चांगले कार्य करायचे आहे. ज्या कार्याची नोंद समाजात घेतली जावी, समाजात तुझे नाव आदराने घेतले जावे असे नेहमी तुला वाटते. समाजाच्या, देशाच्या विकासात भर पडावी, खऱ्या अर्थाने हातून सेवेचे, सत्कार्याचे कार्य घडावे असे तुला वाटते. तसेच सामाजिक बरोबर आर्थिक विकासही झाला पाहिजे याकडेही तुझे लक्ष असते. प्रिय बाळ, तुझ्यासारख्या अनेक स्त्री पुरुषांना, वीरांना सहजासहजी यशाची उंची गाठता आली नाही. त्याचे रामायण, महाभारतासह अनेक इतिहासरूपी थोर पुरुषांच्या गाथांमधून उतारे मिळतात. याचे वाचन व जाणीवही तुला आहे. इतरांप्रमाणे तुझ्याही जीवनात अडथळे आलेच, पण म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्याप्रमाणे दुःखाचे प्रसंग, अडथळे पार करत संयमाने, शौर्याने पुन्हा उठून उभं राहून एक नवीन परिवर्तन, एक नवीन शौर्य, एक नवीन कार्य करण्याचा विडाच जणू उचलून चिंतन, मंथन, वाचन, लिखाण हे करून जणू पुढील कार्याचं नियोजन करत आहेस असे वाटते. 20 वर्षांनी मी काय असेल 20 वर्षांनी मी काय असेल आणि तुम्ही माझ्याशी कसा संवाद साधाल व माझ्याशी काय चर्चा कराल, हा तुझा आजचा प्रश्न खूप संवेदनशील व चिंतनशील आहे. एकदम तुझ्या विचारांपुढे मला ठेंगा असल्यासारखे वाटले. बापसे बेटा सवाई अशी एक जुनी म्हण आहे. त्या म्हणीची आठवण होऊन आनंद झाला. कोणत्याही बापाला आपल्या मुलीने आपल्यापेक्षा चांगले केलेल्या कार्याचे कौतुक असते व गर्वही असतो. तो योग तुझ्या रूपाने माझ्या व आईच्या जीवनात येत असेल तर आम्हाला निश्चित आनंदच वाटणार आहे. आणि त्या परमेश्वराचे नेहमी ऋणी राहून, ज्यांनी तुला शक्ती, युक्ती आणि भक्ती दिली. 20 वर्ष कसे काढलीस माहिती नाही, पण तू जर मनावर घेतले ना, तर पुढील 5 ते 10 वर्षातच त्या अपेक्षित उंचीवर जाशील असा माझा ठाम विश्वास आहे. कारण आत्ताच तुझी पूर्वतयारी, पूर्व अभ्यास, अपेक्षित आत्मविश्वास तयार आहे. आता फक्त तू निवडलेल्या क्षेत्रात स्टेप बाय स्टेप पाऊल टाकणे गरजेचे आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे तू जे जे चांगले कार्य करत राहशील, त्याची गोळाबेरीज तुझ्या व्यक्तिमत्वात सातत्याने होत राहील आणि लोक त्याचे कौतुक करतील व तुझ्याकडून प्रेरणाही घेतील. तुझ्या कर्तृत्वाच्या वाटचालीत एक वडील किंवा एक शिक्षक म्हणून तुझ्या सोयीनुसार
जर संवाद चर्चा करायला संधी दिलीस तर माझ्या ज्ञानाचा व अनुभवाचा नक्की उपयोग होईल. तुझ्या कार्याला हातभार लागेल. बघ, विचार कर. काही लिखाण चुकले असेल तर माफी. तुझ्या सर्व चांगल्या विचारांना व कार्यांना भरपूर शुभेच्छा. तुझेच बाबा. थँक्यू.